नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत काकडीपासून एक भन्नाट रेसिपी। याआधी तुम्ही काकडीपासून असं पेय कधीच तयार केलं नसेल, तर थंडगार काकडीचं पेय हे उन्हाळ्यात रोज करून प्याल इतकं चवीला अतिशय अप्रतिम लागतं। तर कसं बनवायचं, चला तर मग रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये अर्धा कप दही घ्यायचं आहे। दही इथे तुम्ही थोडंसं आंबट वापरलं तरी सुद्धा चालेल। यामध्ये आपल्याला 1-2 ग्लास थंड पाणी घालून घ्यायचं आहे। आता थंड पाणी घातल्यानंतर इथे आपण ताक तयार करून घेणार आहोत। इथे आपण हे काकडीचं पेय 4 ते 5 जणांसाठी तयार करतो आहोत। जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर इथे तुम्ही 1 कप दह्याचा वापर करू शकता। आता इथे आपल्याला 6 ते 7 मिनिटांपर्यंत हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि याचं ताक तयार करून घ्यायचं आहे। ताकामध्ये इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर देखील करायचा नाही, नाहीतर जास्त पाणी वापरलं तर ताक हे खूप पातळ होऊ शकतं। आता इथं आपलं हे ताक तयार झालेलं आहे। हे तयार केलेले जे ताक आहे ते आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। इथे तुम्ही हे ताक फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। आता इथे आपण 2 काकडी घेतलेल्या आहेत। आता या काकडीवरची आपल्याला जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। काकडी घेताना शक्यतो आपल्याला थोडीशी या पद्धतीची वापरायची आहे। आता इथे आपण यावरची साल काढून घेऊयात। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे मी या पद्धतीने काकडीवरची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि ही काकडी आपल्याला या पद्धतीने बारीक अशी चिरून घ्यायची आहे। आपण 2 काकडी घेतलेल्या आहेत, त्यामधील 1 काकडी इथे आपण चिरून घेतलेली आहे। आता ही चिरून घेतलेली काकडी आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि दुसरी काकडी जी आहे ती आपल्याला एका छोट्या किसणीच्या साहाय्याने ही काकडी किसून घ्यायची आहे। 2 काकडीमधील आता इथे आपण एक संपूर्ण काकडी इथे किसून घेतलेली आहे। पाहू शकता या पद्धतीचा पातळ असा किस तयार झालेला आहे। आपण एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं आणि जी काकडी आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे ती आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे। आता यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। कोथिंबीर इथे आपल्याला थोडीशी जास्त वापरायची आहे। आता स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घातल्यानंतर एक अर्धा कप पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीची दाटसर अशी पेस्ट इथे तयार होते। आता ही तयार केलेली पेस्ट आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। आता आपण हे जे तयार केलेलं ताक आहे त्या ताकामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। एक अर्धा चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे आणि आपण जे मिक्सरला आता ही बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती संपूर्ण पेस्ट आपल्याला या ताकामध्ये घालून घ्यायची आहे। आता एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी काकडी किसून घेतलेली आहे ती संपूर्ण किसून घेतलेली काकडी यामध्ये घालून घ्यायची आहे। आता पुन्हा एकदा इथं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता हे तयार केलेलं थंडगार काकडीचं पेय आपण या ग्लासमध्ये काढून घेणार आहोत. आता यावरती आपल्याला 2 बर्फाचे खडे टाकायचे आहेत आणि गार्निशिंगसाठी इथे मी थोडासा पुदिना यावरती ठेवलेला आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागणारं हे थंडगार काकडीचं पेय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर एकदा हे पेय काकडीचं करून प्याल तर नक्कीच उन्हाळा संपेपर्यंत रोज करून प्याल. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.